नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी घेऊन आलेलो शक्तिपीठ महामार्गाबद्दल तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट. शक्तिपीठ महामार्ग रद्द होण्याची शक्यता आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. बघूया शक्तिपीठ महामार्ग 371 गावातून जाणार गावाची यादी जाहीर, 5 करोड रुपये मिळणार. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या MSRDC महत्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग नागपूर ते गोवा, पवनार ते पाथर्डी या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. 6 पदरी एक्सप्रेससाठी भूसंपादनाचे काम सुरू झाले असून सुमारे 371 गावे प्रभावित होणार आहेत. तुमच्या गावाचा यादीत समावेश आहे का तेही तपासा. शक्तिपीठ महामार्ग हा विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यादीत चारही भागांना जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. यामुळे 18 ते 20 तासाचा प्रवास केवळ 7 ते 8 तासावर येणार आहे. शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाचा उद्देश प्रवासासाठी सुलभता, नागपूर ते पवनार, वर्धा ते गोवा, पाथर्डी प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करणे. धार्मिक पर्यटन हा महामार्ग महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळे जसे की कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी आणि पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर यासारख्या तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. आर्थिक विकास, धार्मिक पर्यटनाला चालना देऊन अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला फायदा मिळवून देणे. भूसंपादनाची प्रक्रिया आणि प्रभावित गावे, शक्तिपीठ महामार्गाची अंमलबजावणी काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून MSRDC करत आहे. भूसंपादनाच्या 12 जिल्ह्यांमधील 39 तालुके आणि सुमारे 371 गावे प्रभावित होणार आहेत. एकूण संपादन क्षेत्र 8,615 हेक्टर जमीन, खासगी, शासकीय आणि वन विभागाची जमीन. मोबदला, सरकारने बाजारभावाच्या तिप्पट दराने जमीन खरेदी आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांचा विरोध आणि आव्हाने, आता बघूया मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार आहे की नाही. विरोध विरोध कुठून आहे. कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यासह काही ठिकाणी भूसंपादनाला तीव्र विरोध आहे. चिंता, महामार्गामुळे उपजाऊ जमिनी जातील आणि मोठे आर्थिक नुकसान होईल अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. पर्यावरण, या प्रकल्पासाठी 128 हेक्टर वन विभागाची जमीन वापरली जाणार असल्याचे पर्यावरण होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा असला तरी भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना आणि जोडल्या तोडगा काढणे आवश्यक आहे.